नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। बघा, कालच या कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर झालेली होती। आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत, परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत नसतील त्यांची फक्त 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। अखेर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना 3 वचने दिलेली होती। त्या 3 वचनांपैकी 2 वचने आज पूर्ण सुद्धा होतच आहे आणि 3रं वचन गुढीपाडव्यानिमित्त 100% पूर्ण होणार आहे। त्यामुळे हे 3 वचने कोणकोणती होती ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, पहिलं वचन होतं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत, तर त्याचा मुहूर्त आज ठरलेला आहे। बघा, आजपासून गुढीपाडव्यापर्यंत या मुहूर्तावरती शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच आजपासून गुढीपाडव्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत। जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांचीच कर्जमाफी आजपासून होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना जे सरकारने 2रं वचन दिलेलं होतं ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून देऊ। बघा, प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, परंतु याच्यामध्ये आज वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि थेट नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आजच विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे जमा होणार आहेत। यासाठी काही जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे, ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। आणि 3रं वचन म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पैसे सुद्धा मिळणार आहे। बघा, हेक्टरी 15,000 रुपये देण्याचा निर्णय आज अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजे सरासरी शेतकरी बांधवांची आजपासून कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच आजपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। ते गुढीपाडव्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज नील होणार आहे। सोबतच जे 2रं वचन आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। आणि 3रं वचन जे आहे तर ते 3रं वचन म्हणजे 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। परंतु हा पीक विमा आजपासून जमा होणार नाही, तर हा पीक विमा गुढीपाडव्यानिमित्त सुरू होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 3 लाभांचा लाभ घेणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, आज सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, अखेर आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे की सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आजपासून होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल, तुम्ही नियमितपणे कर्ज फेडत असाल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत नसतील त्यांची 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि तुम्हाला कर्जमाफी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जर तुम्ही या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात का, या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा
गरजेचं आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, शासनाने कर्जमाफीसाठी पात्रता घातलेली आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा, याच्यामध्ये 4 पात्रता घातलेले आहे। तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला लागलेला नसावा। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, पात्रतेचे मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकायचे आहे। तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु कर्जमाफीसाठी जी पात्रता घालण्यात आलेली आहे ती पात्रता अगदी झटपट पद्धतीने बघून घ्या। बघा, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा तरच तुमची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा तरच तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। बघा, कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरला असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। त्याची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि तुम्ही कर्जमाफीसाठी इच्छुक असाल तर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांमध्ये असायला पाहिजे, कारण आज या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज डबल धमाका ऑफर म्हणून मिळणार आहे, म्हणजे शेतकरी बांधवांना आज 2 लाभांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुमचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि तुम्ही या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला असावं। म्हणजे या 20 बँका आहेत तर त्या 20 बँकेपैकी एका बँकेमधून कर्ज घेतलेला असावं। त्यामुळे सर्वात अगोदर जे 15 जिल्हे आलेले आहेत ते 15 जिल्हे बघून घेऊयात। तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांमध्ये असेल तरच मी पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांमध्ये नसेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा, या प्रमुख 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे आणि या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे आज जमा होणार आहे। परंतु या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधूनच कर्ज घेतलेला असावा तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेमधून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, या बँकेमधून ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचे कर्ज सुद्धा माफच होणार आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र बँक, सोबतच चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 5वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट
मान्यता असलेल्या 20 बँका आहेत त्यामध्ये तुमचं सुद्धा खातं असायला पाहिजे, त्यामधूनच तुम्ही कर्ज घेतलेलं असावं. सोबतच 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 8वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 9वी बँक म्हणजे IDFC बँक आणि 10वी बँक म्हणजे HDFC बँक. बघा या 10 बँकेमधून ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सोबतच 11वी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 12वी बँक म्हणजे ICICI बँक, 13वी बँक म्हणजे सिंध बँक, 14वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक. बघा ॲक्सिस बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे तुम्ही जर ॲक्सिस बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा माफच होणार आहे. सोबतच 15वी बँक म्हणजे एंडलस बँक, 16वी बँक म्हणजे युनियन बँक, 17वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 18वी बँक म्हणजे सिटी बँक आणि 19वी बँक म्हणजे येस बँक आणि शेवटची म्हणजे 20वी बँक म्हणजे इंडियन बँक. बघा या प्रमुख 20 बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी आज होणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांचा जिल्हा या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी होता आणि या 20 बँकेमधून त्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे. बघा शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. बीजेपी पक्षाने दिलेला शब्द आज पूर्ण सुद्धा केलेला आहे. आज 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे नाही तर थेट 3000 रुपये प्रमाणे जमाच होत आहे. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट केले होत्या की आम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे तर तो पीक विमा कधीपासून जमा होणार आहे. बघा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा जमाच होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला हेक्टरी 15,000 रुपये मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे जमाच होणार आहे. बघा शेतकरी बांधवांसाठी 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या होत्या. त्या 3 आनंदाच्या बातम्या अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.